12वी परीक्षेचा रिझल्ट कधी लागणार हा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडायला लागलाय जशी परीक्षा संपले. तर मॅक्सिमम पेपर एक्झामिनरनं चेक करून झालेत. जर सायन्सच विचारायचं म्हणला, बायोलॉजी पर्यंतचे सगळे पेपर चेक झाले. जिओग्राफीचे पेपर शेवटी चालू आहेत, तर शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो जे आहे ते मॉडरेशन पण संपल्यासारखंच आहे. त्यामुळे पेपर चेकिंग खूप फास्ट झालंय. ह्या वर्षी कुठल्याही पद्धतीचं बहिष्कार पेपर चेक करण्यावर किंवा शिक्षकांचा संप असा नाही आहे. आयटी आणि जिओग्राफी शेवट नुकतेच झालेले पेपर हे चेकिंग चालू आहे. जिओग्राफी पण संपत आलेला आहे. त्यामुळं काही झालं ह्या वर्षी 10 मेच्या आसपास किंवा त्याच्याही लवकर रिझल्ट लागणार. हा, आता तुम्ही म्हणाल सीईटीच्या परीक्षा थोड्याशा 2 टप्प्यात आल्यात, म्हणजे 2 वेळा चान्स दिलेत, त्याच्यामुळे त्या नंतर होणार आहेत. पण तुमचा 10 मेच्या अराउंड रिझल्ट लागणारच आहे आणि त्याच्यानंतर सीईटी आणि मग ऍडमिशन प्रोसेस आहे. त्यामुळे एक्झाम क्लिअर सांगतो की चांगल्या झाल्यात, चांगलं चेकिंग झाले, कुठेही लेट लागणार नाहीये रिझल्ट लागण्यासाठी. आणि तुम्हाला सीईटी वरती फोकस करा. आपलं गो अहेड अकॅडमी ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये फ्री टेस्ट दिलेले आहेत, पीवायक्यू दिलेले आहेत, सोडवा आणि परीक्षेत जाऊन आपण फोडायचंच आहे.